शेवटपर्यंत बघा नवरा बायकोची कशी भांडणं होत आहे आणि बायको. तो चलिए शुरू करते हैं. सुनी बोला की. दादा आणि वहिनी उरलेत तुझे. लगेच चहा आणि भजे बनवते. त्या दिवशी मी विचार करते की माझा नवरा किती चांगला आहे. नेमकं त्या दिवशी आमचं भांडण होतं आणि लगेच माझा भ्रमच तुटतो. मामी कोंबडीचे अंडे कशात का गिराईक आहे माझ्यापाशी. नाही इकायची. कोणालाही चांगला नवरा मिळत नसतो. मिळालेल्या नवऱ्यालाच किर 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 करून चांगलं बनवावं लागतं. बात तो सही है. मामी हिवाळ्यामध्ये गहू आणि बाजरी खायला पाहिजे आणि पावसाळ्यामध्ये ज्वारी. अहो काय जावाई काही बी लागला शिकवायला आणि उन्हाळ्यामध्ये काय भीक मागायची होय. मेरे सपनों की रानी कब आएगी तू. रानी जिस तरीका से तेरे हालात चल रहे हैं ना तो नौकरानी भी मिल जा बहुत बड़ी बात है. दबदबा था दबदबा है दबदबा रहेगा. भिखारी था भिखारी है भिखारी बना रहेगा. देवाला म्हणा मला थोडी बुद्धी दे. इथं ये इथं बस आणि स्वतःसाठी स्वतः मा. कशालाच बोलतो तू. रुको जरा सबर करो. मामी आणि मटण आणलेलं मला कमन सांगितलं नाही हो तुम्ही. दुसऱ्या बारीस काय करीन जेव्हा आम्हाला मटण आणायचंय तेव्हा तुम्हाला फोन करीन आणि फोन नाही लागला तर तुम्हाला पत्र पाठवीन आणि पत्र बी जर नाही पोहोचलं तर एखादा माणूस लावीन तुम्हाला निरोप द्यायला. अरे बोलल्याचं काय हो. काय दिवसभर फोन पाहत राहतील. थोडं काम पण करावा. उठलं का सारखं फोन घेऊन बसत. लोक उगाच नाही म्हणत चांगले कर्म केले चांगली बायको भेट. म्हटलं कर्म चांगले करा. मला दुःख या गोष्टीचं नाहीये की मला सासू आहे. मला दुःख या गोष्टीचं आहे की माझ्या नवऱ्यात पण एक सासू आहे. हे करू नको ते करू नको हे असं काय केलं हे तसं काय केलं पक्का वैताग आणून सोडलंय रे देवा. 10 मिनिटांनी घरी येतो असं सांगून 2 तासाने घरी येणाऱ्या प्राण्याला नवरा असे म्हणतात. काय हो सांगशील ना तुम्हाला हीच बायको मिळावी असा जर उपवास असतात तुम्ही काय केलं असतं. मी सकाळी सकाळी जेवण करून गेले. अब देख तू अब तू गया बेटा अब तू